शुभविवाह या मालिकेच्या 9 डिसेंबरच्या भागात प्रेक्षकांनो अपूर्वा तोंडावरती आपटताना आपल्याला दिसणार आहे। इकडे आता अपूर्वाने ज्या माणसाला सांगितलेलं आहे की काही झालं तरी सुद्धा तुम्ही लवकरात लवकर हे सॅम्पल चेंज करायचे आणि आकाशने 15 करोडची ऑर्डर घेतलेली आहे आणि त्याच वेळेला आकाश गोडाऊनमध्ये इन्स्पेक्शनसाठी सगळा माल ठेवलाय। तो आता सांगतोय की हे बघा इन्स्पेक्टर येतील इन्स्पेक्शन करण्यासाठी, वालावलकर हे आहेत गव्हर्नमेंटचे आणि ते येतील आणि ते सगळं चेक करतील। ॲक्च्युली ही सगळी जी ऑर्डर आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटचा युनिफॉर्मची ऑर्डर आहे आणि त्यामुळे आता सेंट्रल गव्हर्नमेंटचे ऑफिसर येऊन ही ऑर्डर चेक करणार आणि ऑर्डर चेक करून आणि त्याच्यानंतर मग आता ते त्याला अप्रूव्ह देणार आहेत। तोपर्यंत सगळा माल रेडी आहे आणि 1 नंबर क्वालिटीचा हा माल आहे। आकाशने स्वतः चेक करून हा माल भरलेला आहे आणि त्यानंतर तो माणूस सांगतो तुम्ही बिलकुल चिंता करू नका, काहीही झालं तरी आपला माल काही सगळ्या क्वालिटी टेस्टमध्ये पास होणार आहे, कारण 1 नंबर क्वालिटी आपण देतोय। आकाश सांगतो ठीक आहे, वालावलकर आले ना की तुम्ही मला बोलवा, तोपर्यंत मी माझ्या केबिनमध्ये आहे आणि त्यानंतर मग आता त्यांना इन्स्पेक्शन करू दे। असं म्हटल्यावरती ते सांगतात हो सर तुम्ही काहीच चिंता करू नका, आपण सगळं ठीक करूया। असं म्हणत आकाश ज्या वेळेला त्याच्या केबिनमध्ये जातोय आणि तोपर्यंत इकडे आता माल चेंज करण्याची सगळी प्रोसिजर त्या माणसाने करून ठेवलेली आहे। आता हे दुसरं तिसरं कोणीही नाही तर आता इकडे केलेला आहे ते म्हणजे काम अपूर्वाने। अपूर्वाला लगेचच तो फोन लावतो आणि हॅलो मॅडम तुम्ही जे काही बोलला होतात ना की सगळा माल चेंज करायचा आहे गोडाऊन मधला, तर ते सगळं केलेलं आहे। आत्ताच्या आत्ता मी तो माल हलवतोय आणि तो माल हलवून तिथे फ्रॉड क्वालिटीचा माल ठेवतोय, पण तुम्ही आता मला ह्या रागिणी प्रकरणामध्ये अडकवणार नाही ना। यावरती मग आता त्याला सांगायला लागते लगेचच इकडे अपूर्वा हे बघा म्हणजे कसं आहे ना, तुम्ही तुमच्या डोक्यावरती एका ACPचा वरदहस्त आहे, त्यामुळे आता तुम्हाला कोणत्याही केसमध्ये कुणीही अडकवू शकत नाहीये। खरं तर अपूर्वाने खोटी केस लावून त्याला अडकवण्याचा प्लॅन केलेला आहे आणि त्यामुळे त्याने हे सगळं केले आणि तो मनातल्या मनात बोलतोय की या मॅडमनी माझ्यावरती खोटी केस टाकले आणि खोटी केस टाकून मला आता रागिणी पटवर्धन यांच्या पूर्ण प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केलाय आणि म्हणून मला हे सगळं करावं लागतंय, नाहीतर मी आकाश महाजन यांच्या विरुद्ध कधीच असं काही केलं नसतं। यांनी मला मजबूर केलंय म्हणून हे सगळं करावं लागतंय असं तो म्हणतोय। आणि त्यानंतर मग आता इकडे भूमी आपल्या गार्डन मध्ये आलेली आहे आणि पाहते तर काय, ज्या ठिकाणी आता पुरून ठेवलेला आहे तो बॉक्स, त्या ठिकाणी आपली मानसी काहीतरी शोधते आणि मग मात्र भूमी थोडीशी गडबडलेली भूमी आता लगेचच इकडे तिकडे पाहते आणि त्यानंतर मग ती विचार करते नाही काहीतरी गडबड आहे। मानसी इकडे काय करते आणि ती धावत पळत मानसीच्या दिशेने आलेली आहे। ज्या वेळेला ती मानसीच्या दिशेने येते आणि मानसीला जोरात ढकलते आणि तू इथे काय करते असं जोरात ते ओरडते। त्यावरती मानसी म्हणते ताई अगं काय झालंय तुला, तू अशी अचानक का वागायला लागलेली आहेस, म्हणजे मी काय केलं, तू का उगाच इतकी पॅनिक झालेस असं म्हणत ती आता भूमीला प्रश्न विचारते। भूमी म्हणते तू इथे काय करतेस, यावरती ती म्हणते अगं काही नाही मी इथेच तर आहे ना, म्हणजे तू इथे सोनं असल्यासारखं तू काय बोलतेस। त्यावरती ती सांगते हो सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान गोष्ट इथं आहे असं ती प्रेक्षकांनो म्हणत आहे। पण त्याच वेळेला ती सांगते अगं असं काय आहे, म्हणजे त्यावरती भूमी सांगते काही नाही ही सगळी रोपं आहेत ना, ही सगळी आकाशनी लावलेली रोपं आहेत, आकाशनी ही रोपं लावलेत आणि ती माझ्यासाठी खूप खास आहेत असं म्हणत ज्या वेळेला ती आता हे सगळं बोलतीये त्यावेळेला आता म्हणजे मानसी सांगते अगं असं काय करतेस, मी कोणत्याही प्रकारे ती रोपं काही खाणार आहे का, माझं अगं कानातलं पडलं होतं तिकडे तेच मी शोधण्याचा प्रयत्न करतेय। यावरती भूमी आता सांगते कानातलं, हे बघ कानातलं शोधू नकोस, माझ्यासाठी ही रोपं खूपच अनमोल आहेत, म्हणजे मी खरं सांगू तर आता ही रोपं माझे जीव की प्राण आहेत, आकाशने खास माझ्यासाठी लावलेत ना। यावरती ती म्हणते हो ताई पण माझं कानातलं पण 5 ग्रॅमचं आहे, कानातलं शोधायला नको का असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते हे बघ मी तुला नवीन 10 ग्रॅमचं कानातलं आणून देते, पण तू कोणत्याही बाबतीमध्ये हे सगळं काहीच करायची गरज नाहीये, मी तुला म्हटलं ना की मी तुला देईन म्हणून। यावरती मानसीला प्रेक्षकांनो जरा आता जास्तच विचित्र वाटते आणि मानसी लगेचच इकडे भूमीला सांगतेय की ताई म्हणजे काहीतरी गडबड आहे। यावरती ती म्हणते काय गडबड आहे असं म्हटल्यावरती ती सांगायला लागते खरं सांगू का ताई, तर
इतकं पॅनिक झालेलं मी तुला याच्या आधी कधीच बघितलं नाही, याआधी तू इतकी पॅनिक कधीच झाली नव्हतीस, मग आज असं काय घडलंय की ज्याच्यामुळे तू आता इतकी पॅनिक झालेली आहेस? असं म्हटल्यावरती ती सांगते, हे बघ म्हणजे मी तुला म्हटलं ना की पॅनिक नाही ग, मी जरा पॉझिटिव्ह झालेली आहे, मला आता म्हणजे मला कळतच नाहीये की मी कशी रिॲक्ट करू, पण तुला मी जे सांगते ते ऐक, तू या झाडांपासून लांब राहा, बोल तू या झाडांपासून लांब राहशील ना? असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे ती सांगते, हो ताई, पण तरी सुद्धा मला आता खूपच विचित्र वाटतंय तुझं वागणं, असं म्हणत ती आता बोलत आहे. बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत भूमी सांगते, अगं असं काही विचित्र वगैरे काही नाहीये, मला आता याच्यामध्ये दिसतंय ना म्हणून मी तुला बोलते, असं म्हणत ती आता लगेचच बोलते आहे. आणि मानसी म्हणते, ताई सगळं ठीक आहे ना, म्हणजे आता काही प्रॉब्लेम तर नाहीये ना, उगाचच तू काहीतरी स्वतःला त्रास करून घेत नाहीयेस ना? यावरती भूमी म्हणते, मनू मी तुला म्हटलं ना असं काही नाहीये म्हणून, असं म्हणत भूमी आता तिला समजावते. पण मानसीच्या डोक्यामध्ये मात्र आता काहीतरी आहे की ताई आपल्यापासून काहीतरी लपवते हे तिला समजते. बरं आता प्रेक्षकांनो, इकडे सगळं चालू असताना मानसी निघून जाते आणि भूमी काहीतरी करत असते आणि ती खाली कोसळते, तिच्या पायाला लागतं. पाहते तर काय, तिकडे आता कोमेजलेली फुलं आहेत आणि त्यावरती भूमी लगेचच विचार करते, ही फुलं कशी कोमेजली? काहीतरी चुकीचा संदेश आपल्याला देण्यासाठी हे सगळं आहे का? म्हणजे काहीतरी अघटित होणार आहे का? काय होणार आहे? घरावरती कोणतं संकट येणार आहे का? की घराच्या बाहेर ऑफिसमध्ये काही होणार आहे? नाही नाही, मला आता ती ऑर्डर घेतल्यापासून जरा खूपच अस्वस्थ होतंय, असा भूमी विचार करते. आणि नारळ सुद्धा तडकला होता, काही गोष्टी अघटित घडणार आहेत का? तिच्या डोक्यातून जाता विचार जातच नाहीये. बरं तोपर्यंत आता इकडे डील फायनल करण्यासाठी वालावलकर इन्स्पेक्टर आलेले आहेत. ज्या वेळेला वालावलकर इन्स्पेक्टर तिकडे आलेले आहेत आणि त्याच वेळेला आकाश सांगतो, वेलकम वेलकम. यावरती ते म्हणतात, कसं आहे, महाजन गारमेंट सोबत काम करण्याची संधी मिळाली हे आमच्यासाठी खूपच छान आहे, कारण महाजन गारमेंट हे एक विश्वासार्ह नाव आहे. यावरती आकाश म्हणतो, तुम्ही बिलकुल चिंता करू नका, काही झालं तरी सुद्धा आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारे तुमचा ट्रस्ट आम्ही मोडू देणार नाही आहोत. असं म्हणत आकाशने आता त्यांना सांगितलेलं आहे की हे आमचं सॅम्पल प्रॉडक्ट आकाशच्या हातातच आहे आणि ते सॅम्पल प्रॉडक्ट आकाशने त्यांच्या समोर ठेवलंय. आणि ज्या वेळेला ते सॅम्पल प्रॉडक्ट पाहत आहेत आणि ते सॅम्पल प्रॉडक्ट पाहताना ते सांगतायत, नाही म्हणजे महाजन गारमेंट्स यांच्याकडून कोणत्याही प्रकारे धोका होणार नाही याची आम्हाला खात्री आहे, एक नंबर माल आहे आणि असा माल आता खरं तर सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलाच पाहिजे. त्यावरती आकाश म्हणतो, थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला इतकी मोठी ऑर्डर दिली आणि त्याचबरोबर तुम्ही आम्हाला इतकं मोठी संधी सुद्धा दिलेली आहेत. असं म्हटल्यावरती मग आता आकाश म्हणतो, तुमचा माल रेडी आहे, फक्त डिस्पॅच करायचं बाकी आहे. असं म्हणत लगेचच आता इकडे आकाशजी ते बॉक्स ठेवलेले आहेत ते बॉक्स त्यांना दाखवतो. यावरती ते आता सांगायला लागतात, तुम्ही चिंताच करू नका, काही झालं तरी सुद्धा आम्ही या सगळ्यामध्ये लवकरात लवकर हा मालचं डिस्पॅचिंग म्हणजे हा लवकरात लवकर तुमच्या इथून माल उचलू आणि त्यानंतर मग तो सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यात येईल. आणि त्याच वेळेला हे सगळं चालू असताना मग आता ते सांगतात की आम्ही आता ओरिजिनल जो माल आम्हाला घेऊन जायचा आहे तो माल घेऊन जाण्यासाठी आलेलो आहोत. आणि मग जे बॉक्सेस भरलेले आहेत ते बॉक्सेसमधले सॅम्पल ज्या वेळेला चेक केले जातात त्यावेळेला मात्र आता खूपच मोठा त्यांना धक्का बसतो. म्हणजे आपल्यासोबत खूप मोठं फ्रॉड होतंय ही गोष्ट आता त्यांना समजलेली आहे. आणि त्यानंतर ते सांगतात, अच्छा म्हणजे महाजन गारमेंट हे नाव मोठं लक्षण खोटं आहे का? आकाश म्हणतो, काय झालं? यावरती ते म्हणतात, तुम्हीच आम्हाला विचारताय काय झालं? म्हणजे खरं सांगायचं तर आता तुम्ही म्हणजे खरं तर तुम्ही आम्हाला जे सॅम्पल दाखवलं ते सॅम्पल देणं अपेक्षित आहे ना, पण तुमचं सॅम्पल वेगळं आणि हा माल रेडी वेगळा आहे. आकाश म्हणतो, नाही आमच्याकडून असं कधीच होणार नाहीये, तुम्ही काहीतरी चुकताय. यावरती ते सांगते, नाही आम्ही काहीच चुकत नाही आहोत, तुम्ही बघू शकता ना. असं म्हणत ते आता एक शर्ट काढतात आणि ते शर्ट टर्कन फाडून आता आकाशला दाखवतात. बघा तुम्ही मगाशी जो माल दाखवलात तो माल या क्वालिटीचा होता का? नाही ना. असं म्हणत आता इकडे तो माल सगळा आकाशच्या समोर फाडून टाकतात आणि इतक्या हलक्या क्वालिटीचा माल देऊन आम्हाला फसवायचं प्लॅनिंग करताय का? असं आकाशला ठोसून सांगतात. आणि ते सांगायला लागतात, आकाश महाजन, आम्ही आत्तापर्यंत महाजन इंडस्ट्रीजच्या सोबतीने अनेक हे बघितले किंवा महाजन इंडस्ट्रीजच्या सोबत असलेला ट्रस्ट बघितलाय, आज पहिल्यांदा तुम्ही आमचा ट्रस्ट तोडलेला आहे. म्हणजे खरं तर जर तुम्हाला माल द्यायचाच लो क्वालिटीचा होता, सॅम्पल दाखवायचे, हे असं फ्रॉड का करता? इतकी मोठी ऑर्डर असताना तुम्ही हे असं करताय, त्यामुळे आता मी तुमची ऑर्डर पूर्णपणे रिजेक्ट करून टाकतोय. काही झालं
तरी सुद्धा हा माल आता रिजेक्ट होणार आहे आणि ही तुमची ऑर्डर पूर्णपणे मी कॅन्सल करतोय. यावरती आकाश म्हणतो तुम्ही असं करू शकत नाहीयेत, आम्ही कधीही फ्रॉड करत नाही. यावरती लगेचच ते म्हणतात तुम्ही फ्रॉड करत नाही, मग आत्ता हे जे काही केलंय तुम्ही माझ्यासोबत त्याला काय म्हणायचं, असं म्हणत आता मात्र ते सगळं बोलतायत आणि आकाश मात्र आता निमूटपणे सगळं ऐकतोय. कारण चुकी तर त्याचीच आहे, कारण 15 करोडचा माल फायनली आता इकडे कॅन्सल होण्याच्या याच्यावरती आलाय आणि 15 करोड हे आता काही कमी नाही आहेत. महाजन इंडस्ट्री बर्बाद होण्यासाठी हे एक डील कॅन्सल होणं हे पुरेसं आहे. आणि त्याच वेळेला मग आता आकाश त्यांना विनंती करतोय की तुम्ही एक काम करा, मला एक चान्स द्या. एक चान्स जर का तुम्ही मला दिलात तर मी नक्कीच आता ही ऑर्डर व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकतो. यावरती लगेचच ते सांगायला लागतात चान्स, आणि तुम्हाला कसं शक्य आहे, तुम्ही आता इतक्या पद्धतीने फ्रॉड केलेला आहे तर तुम्हाला चान्स देणं हे आमच्यासाठी मूर्खपणाचं ठरेल. यावरती आकाश म्हणतो हे बघा असं करू नका, आमची कंपनी पूर्णपणे आता बर्बाद होईल. यावरती लगेचच आता सांगायला लागतात ते इन्स्पेक्टर, आणि माझी नोकरी गेली असती तर, म्हणजे आता जर का मी हा माल तिकडे पाठवला असता, तुमचा सॅम्पल हे बघून मी जर का फायनली तुमच्यावरती विश्वास ठेवला असता तर आता माझी नोकरी गेली असती. तुम्हाला काय हो, तुम्ही हात वरती केले असते पण माझं आयुष्य बर्बाद झालं असतं. असं म्हणत ते सांगतात की नशीब मी तुम्हाला कोर्टामध्ये खेचत नाहीये, ही गोष्ट नशीब समजा आणि आता गप्प बसा. पण आता तुमच्या बाबतीत मी कठोरातला कठोर निर्णय हा घ्यायलाच पाहिजे असं आता विचार करत आहेत ते म्हणजे इन्स्पेक्टर साहेब, आणि ते माल रिजेक्ट करून 15 करोडचं नुकसान करून प्रेक्षकांनो तिकडून निघून चाललेले आहेत. आणि आकाश आता घरी आल्यावरती इकडे आकाशने पाहिले की बरोबर आहे, जो काही माल आता आपण दाखवला तो माल वेगळा आणि हा माल वेगळा आहे. असं म्हणत आकाश आता सांगतोय हे काय आहे, म्हणजे तुम्ही हे दोघांनी काय केलं, जरा तरी माल चेक करताना पाहायला नको का. यावरती लगेचच आता इकडे आकाश घरी आल्यावरती आकाश सांगतोय की भूमी, आतापर्यंत महाजन इंडस्ट्रीचं नाव मी जपून ठेवलं होतं, कोणीही महाजन इंडस्ट्रीवरती बोट ठेवू शकत नाही अशा पद्धतीचं सगळं होतं. पण आज या दोघांच्यामुळे महाजन इंडस्ट्रीवरती हात म्हणजे ते ताशेरे तर उगारले गेलेले आहेतच, पण त्याचबरोबर आता महाजन इंडस्ट्रीमध्ये 15 करोडचं नुकसान झालंय. आता हे नुकसान आपण कसं भरून काढणार आहोत, तुमच्या दोघांचं काय चाललंय, तुम्ही दोघं जण हे इतकं कसं इझिली घेऊ शकता, मला खरंच कळत नाहीये. यावरती मग आता लगेचच इकडे अथर्व सांगायला लागतो की बलदेव दादांनी फॅब्रिक सिलेक्ट केलं होतं. यावरती बलदेव म्हणतो मी जरी फॅब्रिक सिलेक्ट केलं होतं तरी तुला दाखवलं होतं ना, तू काय माझ्यावरती सगळं ढकलतोयस का. यावरती अथर्व म्हणतो नाही म्हणजे मला काय म्हणायचं ते पूर्ण तरी ऐकून घे. आकाश, तू सुद्धा हे सगळं पाहिलं होतंस ना, तू सुद्धा हे सगळं सिलेक्ट केलं होतंस ना, मग कसं काय घडलं. यावरती आकाश म्हणतो आता तुम्ही मला जाब विचारणार का, चुकी तुमची, तुम्ही नीटपणे सगळं हँडल केलं नाहीत आणि तुमची चुकी असताना माझ्यावरती असे ताशेरे ओढू नका. असं म्हणत या दोघांच्यात भांडणं चाललेत. अथर्वनी केलं की तू केलं की मी केलं, आणि आकाश तर खूप पॅनिक झालेला आहे, कारण 15 करोडची डील कॅन्सल होणं म्हणजे आता खूपच मोठं नुकसानीला सामोरं जायचं आहे. आणि त्याचमुळे आकाश सांगतोय आता काय करायचंय. यावरती बलदेव म्हणतो हे बघ आकाश, खरं तर तू सुद्धा हे सॅम्पल चेक करायच्या आधी पाहिले होतेस ना, मग त्यावेळेला हे सॅम्पल ठीक होते ना, मग अचानकपणे हे सॅम्पल बदलले, याचा दोष तू आता आम्हाला का देतोयस. अथर्व म्हणतो बरोबर आहे, मला सुद्धा हे पटतंय, ज्याची चुकी आहे त्यालाच हे करा ना, कुणी केलंय त्या मुळापर्यंतचा, आम्ही तर हे सगळं तुला दाखवूनच केलं होतं ना. आता ह्या दोघांच्या मध्ये भांडणं चाललेत आणि जे काही ओळखायचं आहे ते भूमीने ऑलरेडी ओळखलेलं आहे की याच्यामध्ये दुसरं तिसरं कुणीही नाही, तर याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे ती म्हणजे अपूर्वा. हे तिघ जण भांडतायत, आकाश त्यांना ओरडतोय आणि आता आकाशने ओरडून आता लगेचच त्यांना सांगितलेलं आहे. आणि त्यावरती बलदेव सांगतोय की खरं सांगायचं तर सगळं ओके होतं, अचानकपणे काय झालं. त्यावरती आकाश म्हणतो काय अचानकपणे माल कुणी बदलला असणार आहे का, कसं शक्य आहे, वेड्यासारखं काहीतरी बडबडू नका. पण आता भूमी आकाशला शांत करते, आकाश तू जरा शांत हो, उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच आता आकाश शांत होत नाहीये, पण तो विचार करतोय की काहीतरी गडबड आहे. आणि भूमीला मात्र 100% विश्वास बसलाय की हे सगळं अपूर्वाने केलेलं आहे. इकडे अपूर्वाने आता एक केक कापते आणि आपल्या आईला वचन देते की खरं तर तू आता म्हणजे मी तुझा बदला पूर्ण केलाय. या आकाश महाजननी आपलं कुटुंब तोडलं, मी त्यांचं कुटुंब तोडलंय असं म्हणत ती केक खाते आहे. तितक्यात तिथे भूमी येते आणि भूमी म्हणते
तू हे सगळं केलेलं आहेस ना. यावरती आता अपूर्वा सांगायला लागते, मी हे सगळं केलंय असं जर का तुम्हाला वाटत असेल तर तसा पुरावा द्या. पुरावा देऊन मगच तुम्ही पुरावा हे देऊ शकता. यावरती भूमी म्हणते, पुरावा तर देणारच आहे, पण हे सगळं करून तुला काय मिळतं ते पण मला कळत नाहीये. यावरती अपूर्वा म्हणते, ते तुम्ही काय शोधायची गरज नाहीये, पण या कुटुंबाला बर्बाद केल्याशिवाय मी काही राहणार नाहीये.